नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. झोपलेल्या माणसाला ओलांडू नये, कारण ते अशुभ मानलं जातं. खूप वर्षापासून आपल्या धर्मात ही गोष्ट पाळली जाते. कोणालाही ओलांडून जाणं म्हणजे त्याचा अपमान मानला जातो. विशेष म्हणजे या गोष्टीचं एक कारण महाभारताच्या कथेत सापडतं. ही कथा काय आहे आणि ती आपल्याला काय शिकवते हे आज आपण जाणून घेणार आहोत. महाभारताच्या कथेनुसार भीमाचे गर्वहरण करण्यासाठी श्रीकृष्णाने हनुमंताला आज्ञा दिली. हनुमंतांनी वृद्ध वानराचे रूप घेऊन आपल्या भल्या मोठ्या शेपटीने भीमाचा मार्ग अडवला. आपले शरीर थकल्याने आपल्याला हलता डुलता येत नाही, त्यामुळे तूच मदत कर, असं हनुमंतांनी भीमाला सांगितलं. भीमाची वाट अडवल्याने त्याला त्या वृद्ध वानराचा राग आला आणि तो त्यांना ओलांडून जाऊ लागला. पण काही केल्या त्याला तसं करणं शक्यच होत नव्हतं. हनुमंताने पुन्हा त्याला शेपूट उचलून बाजूला ठेवण्यास सांगितलं. भीमाने तसं करण्याचा प्रयत्नही केला, पण त्याला तसं करणं जमलंच नाही. तेव्हा ते वानर असाधारण व्यक्तिमत्व असल्याचं भीमाला कळून चुकलं आणि त्याच वेळेस त्याचं गर्वहरण झालं. भीम त्या वानराला शरण आला आणि मग हनुमंताने आपलं रूप दाखवून रूप प्रकट केलं. ते पाहता भीम हनुमंतांसमोर नतमस्तक झाला आणि त्याने आपल्या अहंकाराची कबुली दिली. त्यावर हनुमंत म्हणाले, भीमा, आपण कितीही पराक्रमी असलो तरी समोरच्याला दुबळे समजण्याची चूक करू नये. शिवाय एखाद्या व्यक्तीला शारीरिक, मानसिक, वैचारिकरित्या ओलांडून जाणं हा त्या व्यक्तीचा अपमान आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून व्यक्ती झोपलेली असो, वयाने लहान असतील तरी तिच्याकडूनही आपल्याला शिकण्यासारखे बरेच काही असते, हे लक्षात घ्यावं आणि तिला ओलांडण्याची चूक करू नये. हनुमंतांचे हे बोलणे ऐकून भीमाने ही खूणगाठ बांधली आणि त्यानंतर तो कधीच कोणाला ओलांडून गेला नाही. त्याने आपला अनुभव आपल्या भावंडांनाही सांगितला. त्यांनाही बोध झाला आणि त्या विचाराचे अनुकरण इतर लोकही करू लागले आणि अशा प्रकारे ही प्रथा बनत गेली. या कथेमुळे एक अत्यंत महत्त्वाचा जीवनधडा मिळतो की कोणालाही कधीही कमी लेखू नये आणि कोणत्याही व्यक्तीला ती झोपलेली असली तरी दुर्लक्षित करू नये. झोपलेल्या माणसाला ओलांडणं म्हणजे केवळ शारीरिक अपमान नाही, तर आध्यात्मिक दृष्टीनेही त्याच्या ऊर्जेचा अपमान मानला जातो. ज्याप्रमाणे झोपलेला म्हणजेच निष्क्रिय वाटणारा व्यक्ती आपल्या जीवनात एक महत्त्वाची शिकवण देऊ शकतो, तशीच प्रत्येक माणसात काही ना काही शिकण्यासारखं असतं. म्हणूनच विनम्रता, संयम आणि आदर हीच खरी शक्ती आहे, हा बोध हनुमंतांच्या या उपदेशातून स्पष्ट होतो. ही गोष्ट आजही प्रत्येक वयोगटातील व्यक्तीने लक्षात ठेवायला हवी. धन्यवाद.